नाहं वसामि वैकुंठे नाहं वसामि वैकुंठे नाहं वसामि वैकुंठे नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये नवे योगिनां हृदये नवे मद्भक्त्या यत्र गायन्ति मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद तत्र तिष्ठामि नारद नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये नवे मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी एक अत्यंत महत्वाचा विचार जो भगवंतानं सांगितला तो लक्षपूर्वक ऐकायचा आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे। अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम असतात। संभ्रम जे भगवंताला मानत नाही त्यांच्याच मनामध्ये असतात असंही नाही, जे भगवंताला मानत नाही त्यांच्या मनामध्ये तर संभ्रम असतोच की भगवंत आहे किंवा नाही। नाही म्हणा तर एवढे लोक भगवंताचं चिंतन करतात, स्मरण करतात, भजन करतात। आहे म्हणा भगवंत तर कधी दिसत नाही। अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो। परंतु जे भगवंताला मानतात त्यांच्या मनामध्ये देखील संभ्रम असतो की भगवंत राहतात कुठं। आपल्या मनामध्ये जर असा संभ्रम असेल तर लक्षपूर्वक ऐकायचं आहे की भगवंत राहतात कुठं। अनेक जण आपापलं वेगवेगळं मत मानतात। काही म्हणतात वैकुंठामध्ये राहतात, काही म्हणतात कैलासामध्ये राहतात, काही म्हणतात काशीमध्ये राहतात, काही म्हणतात पंढरपूरला राहतात। काही तर असे असतात ते म्हणतात की कशाला जाता एवढं दूर, आमच्या घरीच पंढरपूर, आमच्या घरीच देव राहतो। मग परमात्मा राहतो कुठं हे प्रत्येकानं जाणून घेणं याच्यासाठी गरजेचं आहे। काही काही म्हणतील कुठे कराय ना आम्हाला तर काय घ्यायचंय, असं नाही। भगवंत कुठे राहतात हे प्रत्येकानं जाणून घेतलं पाहिजे। का जाणलं पाहिजे तर प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस कशासाठी असेल तर सुखासाठी। प्रत्येक जीव रात्रंदिवस कशासाठी प्रयास करत असेल, कोणी व्यापार करत असेल, उद्योगधंदा करत असेल, गाडी घेत असेल, बंगला बांधत असेल, घर बांधत असेल, धन कमवत असेल, जे काय कर्म करतो रात्रंदिवस आयुष्यावर कशासाठी, सुखासाठी। आता रात्रंदिवस सुखासाठी प्रयास केला, वृद्धावस्था झाली असेल, मृत्यू काळ समीप आला असेल,
आणि अशा वेळेस जर जीवनाचं तारतम्य बघितलं की जीवनामध्ये सुख किती मिळालं आणि दुःख किती मिळालं, जवळजवळ सर्वांचा अनुभव सारखाच आहे, जो संतांनी सांगितला की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. सुख जवापेक्षाही कमी, कधी कधी सुखही नसतं, केवळ सुखाचा भास असतो. भास कळतो ना? भास कशाला म्हणतात? जसं कुत्र हाडूक चघळतो आणि ते हाडूक चघळायला लागलं की अगदी मरायला येतं. मालकाच्या लक्षात आलं की आपलं कुत्र हाडूक चघळायला लागलं आणि अगदी मरायला आलं, मग काय करतो मालक? त्या हाडकापासून सोडवण्यासाठी त्याला जे आहे तर हाकलतो. जर ते हाडूक चघळत असेल तर त्याला हाकलतो. उद्देश हा असतो की ते हाडूक सोडून पळेल. परंतु ते काय करतं? हाडूक सोडून नाही पळत, घेऊन पळतो. आता एवढं मरायला आलं तरी ते हाडूक का बरं सोडत नाही? कारण त्याला असं भास होतो की हाडूक चघळताना त्याच्या हिरड्या सोलतात आणि हिरड्या सोलल्या की त्याच्यामधून रक्त येतं आणि त्याला असं वाटतं की ते हाडकातूनच येतंय, अजून अजून चघळतं. जे हाडूक चघळणाऱ्या कुत्र्याची अवस्था तीच व्यसनी लोकांची अवस्था काही वेगळी नाहीये. कोणतंही व्यसन आपल्याला सुख देत नाही, समाधान देत नाही. परंतु लोकांची भ्रांती असते की पिल्यानंतर म्हणजे दूध पितात त्यांची गोष्ट नाही चालली, बुद्धी बधीर होते. जसं ज्ञानेश्वर माऊली सांगतात की प्रत्यक्ष पाही पाविरा, जो सावध घे मदिरा, तो होणे ठाके माजिरा तै चिक्षणी. त्याची बुद्धी भ्रष्ट होते. सांगायचं तात्पर्य की जसं कोणतंही व्यसन सुख देत नाही, परंतु त्याला सुखाचा भास होतो त्या व्यसनामध्ये. जसं त्या कुत्र्याला भास होतो की रक्त त्या हाडकातून येतंय. सांगायचं तात्पर्य रात्रंदिवस जीव सुखासाठी प्रयास करतो, पण सुख किती मिळतं? सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. मग रात्रंदिवस सुखासाठी एवढा प्रयास करतो आणि सुख जवापेक्षा कमी मिळतं. याचं कारण काय? आपल्याला जर शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय जो संतांनी सांगितला. जेवढे संत पंत ग्रंथ असेल त्या सर्वांचा मतितार आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. भगवंताला प्राप्त करून घ्या. जोपर्यंत आपण भगवंताला प्राप्त करणार नाही तोपर्यंत सुख कुणाला मिळालं नाही, मिळत नाही आणि मिळणार नाही. सांगायचं तात्पर्य की आपल्याला जर शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख जे दुसऱ्या पदार्थावरते व्यक्तीवरती अवलंबून नाही असं सुख मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. आणि त्या भगवंताला आपलंसं करायचं असेल तर ते भगवंत राहतात कुठं हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. म्हणून आता सांगितलं की अनेक जण भगवंताच्या बाबतीमध्ये आपलं वेगवेगळं मत मांडतात. कोणी म्हणतात वैकुंठामध्ये राहतात, कोणी म्हणतात योग्यांच्या हृदयामध्ये राहतात. म्हणून नारद मुनीने विचार केलाय की सर्व भक्तांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो निवृत्त व्हावा, या उद्देशानं नारद मुनी भगवंताकडे गेले. म्हटले प्रभू, आपल्या संदर्भात वेगवेगळे लोक वेगवेगळे मत मांडतात. काही म्हणतात वैकुंठामध्ये राहतात, काही म्हणतात योग्यांच्या हृदयामध्ये राहतात.
तर प्रभू आपण सांगा की आपण राहता कुठं. म्हणून भगवंतानं सांगितलं की नाहम वसामी वैकुंठे, मी नेहमी वैकुंठामध्ये राहत नाही. योगिनाम हृदय नव्हे, हठयोगी जे आहेत त्यांच्या हृदयामध्ये मी नेहमी राहत नाही. मग मी नेहमी कुठं राहतो. मदभक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जे भक्त माझं चिंतन करतात, स्मरण करतात, भजन करतात, भक्ती करतात, मग ते कुठे असो, घरामध्ये असो, मसनामध्ये असो, मंदिरामध्ये असो, एकांतात असो, लोकांतात असो, शेतामध्ये असो, किंवा जे आपलं ग्रहकर्म करणारे असो, जिथे असेल, परंतु अनन्य चिंतन माझं जे करत असेल, माझी भक्ती करत असेल, माझं नामस्मरण करत असेल, तर त्या ठिकाणी मी नेहमी राहतो. आणि करतो काय, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारावे. म्हणून आपल्या सानिध्यात नेहमी परमात्मा राहावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण काय करा की रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करा. आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करायचं असेल तर कथेच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या निमित्तानं तशी सवय लावून घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण आले आहात तर काय करा की थोडंसं भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा.